पत्रावळीचे डेकोरेशन हां कितले दीस लागले तुमकां हे करपाक? 10 दीस. 10 दीस लागले. कोण कोण तुमकां मदत करता? आणि तो भाव आणि तो सायटीचो एकलो मेशिंग आणि बाळामय. गेल्या वर्सा कितें केल्लेत? पेपराचे. आणि कितले दीस आसतलो गणपती? 9 दीस. 9 दीस. दर वर्सा करता डेकोरेशन? जाली 4 वर्सां. 4 वर्सां. आता म्हाका सांग, फुडल्या वर्सा डेकोरेशन करतले ते केन्ना चिंततात तुमी? ते 1 म्हयनो पयलीं. चवथीच्या 1 म्हयनो पयलीं, म्हणजे नागपंचम जाता गणेश चिताप सुरू जाता. आणि लोक पळोवपाक खंयचे खंयचे येतात हे डेकोरेशन तुमचे? हे फ्रेंड बी येतात, सोयरे बी. भायले येतात, आमच्या पेडण्या भायले बी येतात. सध्या आम्ही हसापूर या ठिकाणी आपले जे बाळा मळीक आहे त्यांच्या निवासस्थानी आहोत. आणि या निवासस्थानी त्याने जी आपल्याला वेगवेगळे इको डेकोरेशन, जी आपली पत्रावळ आहे त्या पत्रावळीचा किंवा द्रोण, आपण जे सत्यनारायण पूजा झाल्यानंतर प्रसाद देतो ते द्रोण असतात. आणि पत्रावळीचा वापर करून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही त्या नजरेतून हे काम केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हसापूर गावात डेकोरेशन केलं जातं. तर दुसऱ्या बाजूने आपण पर्यावरण राखावं म्हणून अनेक नेते मंत्रीगण आवाज करत असतात. परंतु काही ठिकाणी आजही आपण जर चतुर्थी बघितली तर मोठ्या प्रमाणात POP म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आपल्याला दिसतात. आणि मग त्याचं विसर्जन करताना विटंबना होत असते. परंतु हसापूर या गावात आपले जे बाळा मळीक आहेत त्यांच्या निवासस्थानी यंदा 4थं वर्ष आहे. विविध प्रकारचं गेल्या वर्षी त्याने डेकोरेशन केलं. यंदा त्याने पत्रावळीचा वापर करून छानपैकी किमान 100 जे आपले गठ्ठे आहेत पत्रावळीचा त्याचा वापर 10-15 दिवस काम केलं. आणि या कुटुंबाने ही गणेश उत्सव एक वेगळ्या पद्धतीने साजरा करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास करू नये म्हणून हा संदेश त्यांनी दिलेला आहे. या कुटुंबाला श्री गणपतीने त्यांची ज्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील ते पूर्ण कराव्यात आणि पुढच्या वर्षीही उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यास त्यांना सुबुद्धी द्यावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.